राज्यात पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री होईल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्यही त्यांनी केलंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर आनंदच, अशी प्रतिक्रिया सुद्धा वडेट्टीवारांनी दिली आहे। जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे। कोणाला मंत्री करावं, कोणाला उपमुख्यमंत्री करावं, त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच, मला वाटतं मंत्रीपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादींनी एकत्र यावं न यावं। पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल ते पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत। या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे। जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत। मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत। अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे। म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार